सभापती महोदय, कोकणातील पाणी पीक परिस्थिती या संदर्भात मी या ठिकाणी भाष्य करणार आहे। कोकणातील शेती प्रामुख्याने सभापती महोदय खरीपात पडणाऱ्या पावसावर अवलंबून आहे। कोकणात शेतीसाठी अत्यंत अनुकूल अशा प्रकारचं वातावरण आहे। नैसर्गिक साधन सामग्री त्या ठिकाणी उपलब्ध आहे। येथील हवामान अन्नदान व फळबाग लागवडीसाठी सुद्धा अत्यंत अनुकूल सभापती महोदय आहे। पण मर्यादित स्वरूपातील सिंचन सुविधा ही कोकणातील सगळ्यात मोठी अडचण आहे। पाण्याच्या बाबतीत कोकणसारखा समृद्ध प्रदेश महाराष्ट्रात दुसरा कुठलाच नाही। कोकण अतिविपुल पावसाचा प्रदेश म्हणून सभापती महोदय त्या ठिकाणी ओळखला जातो। महाराष्ट्राच्या एकूण जलसंपत्तीच्या 46% पाणी एकट्या कोकणात पडते। कोकणात जून ते ऑक्टोबर या काळात सरासरी 3000 ते 3500 मिलीलीटर पाऊस त्या ठिकाणी सभापती महोदय पडतो। पण पाणी थांबवण्याच्या सुविधा कोकणात नसल्यामुळे एवढं पाणी त्या ठिकाणी दुर्दैवानं वाहून सभापती महोदय या ठिकाणी जातं। कोकणात जांभा माती आहे, पाणी टिकून ठेवण्याची क्षमता त्यामध्ये कमी आहे आणि त्यामुळे जवळपास 80% पाणी नदी नाल्यामध्ये त्या ठिकाणी समुद्रमार्गे जाऊन मिळते। जमिनीत फक्त 4% पाणी भूजलाच्या स्वरूपात साठते। सर्वात गंभीर हे सभापती महोदय की पिकाच्या पोषणासाठी आवश्यक असणारी जवळजवळ 10 ते 33 टन प्रति हेक्टरी माती दरवर्षी सभापती महोदय वाहून जाते। त्यामुळे आज जर कोकणातील जमीन रेताळ आणि नापीक होत असल्याचं आपल्याला दिसतंय। कोकणात खूप पाऊस पडतो, पण एप्रिल आणि मे महिन्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवते। सभापती महोदय वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बंधारे बांधण्याची आवश्यकता आहे। कोकणात मोठे आणि मध्यम सिंचन प्रकल्प मिळून 131 प्रकल्प सभापती महोदय आहेत आणि या माध्यमातून प्रत्यक्षात 1.65 क्षेत्र केवळ सिंचनाखाली आहे। धरण बांधण्यासाठी कोकणात काही मर्यादा आहेत, त्यामुळे काही पर्याय शोधण्याची सभापती महोदय निश्चितच या कोकणच्या सिंचनासाठी आवश्यकता आहे। डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाने विजय बंधारा नावाचा बंधारा सभापती महोदय त्या ठिकाणी विकसित केला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। परंतु जोपर्यंत शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी दिला जाणार नाही तोपर्यंत कोकणात हे बंधारे बांधता येणार नाहीत। मला आजही आठवतंय त्यावेळेला मनीषा म्हैसकर मला वाटतं जिल्हाधिकारी सांगलीच्या होत्या, पतंगराव कदम मला वाटतं पालकमंत्री वगैरे होते। त्यांनी त्या ठिकाणी बंधारा अडवण्याची एक चांगली योजना त्या ठिकाणी आणली होती। त्यावेळेला ती लोकप्रिय झाली होती। तशा प्रकारचे कोकणामध्ये वाहणाऱ्या पाण्याचे छोटे छोटे बंधारे जर त्या ठिकाणी बांधले तर ते पाणी अडवलं जाईल, सिंचन क्षमता त्या ठिकाणी चांगली वाढेल। तशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला करायला पाहिजे। कोकणात मोठे बंधारे बांधायला, मोठी धरणं बांधायला स्कोप नाही, त्याच्यामुळे अशा प्रकारचं पर्यायी व्यवस्था या ठिकाणी विजय बंधारे किंवा त्यासारखे बंधारे कोकणामध्ये बांधण्यासाठी भरीव निधी सरकारनं या ठिकाणी द्यावा, अशा प्रकारची मागणी या चर्चेच्या निमित्तानं सभापती महोदय मी करतो। सभापती महोदय, कोकणात पालघर जिल्ह्यातील जव्हारपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडा मार्गपर्यंत अनेक मोठी धरणं आहेत। सूर्या, तानसा, वैतरणा, अप्पर वैतरणा, मोरबे, हेटवणे, टाटा वीज प्रकल्प, देवकुंड, कुंभे धरण, कोळकेवाडी, अर्जुना गड प्रकल्प, कोर्ले, अरुणा, नरडावे, टाळंजा, किल्लारी ही अनेक छोटी मोठी धरणं सभापती महोदय आहेत। मात्र या धरणांच्याच दुरावस्था आहे। अनेक ठिकाणी धरणं सभापती महोदय बांधली, परंतु त्या धरणांना अजूनही कालवे जोडले गेले नाहीत। जमिनी संपादित केल्या, परंतु त्या जमिनीचे मोबदले सभापती महोदय अजून मिळाले नाहीत। माझे कोयना वीज प्रकल्पाचे जमीन मालक मोबदल्यांसाठी नोकऱ्यांसाठी सुद्धा आंदोलनं आजही ते सभापती महोदय करतायत। कोकणातील शेकडो गावे सभापती महोदय विस्थापित झाली, हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली। त्यामुळे कोकणातील धरणांची डागडुजी, कालवे बंधारे यांची डागडुजी यासाठी सरकार काही कालबद्ध कार्यक्रम करेल का, अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि उत्तरात त्याचा खुलासा व्हावा अशी माझी या ठिकाणी मागणी आहे। सभापती महोदय, वशिष्ठीचं पाणी आज कोकणातील 3 जिल्ह्यांमध्ये कसं वापरता येईल या दृष्टीने आजवर अनेक अहवाल त्या ठिकाणी तयार झाले।
मात्र या पाण्याचा वापर करण्यासाठी ठोस योजना त्या ठिकाणी आली नाही. अहवाल होतात परंतु कार्यवाही होत नाही. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची कार्यपद्धती कालच्याच कार्यक्रमावरून सांगेल, आम्हाला आपण त्या कार्यक्रमाला होतात, की मी सेल्फ डेव्हलपमेंटच्या संदर्भात 3 महिन्यापूर्वी एक अहवाल अभ्यासगट माझ्या अध्यक्षतेखाली केला आणि मी सरकारला त्या ठिकाणी काल अहवाल सादर केला. मला आनंद वाटतोय की माननीय मुख्यमंत्र्यांनी तो अहवाल गृहनिर्माण स्वयंपुनर्विकासाचा गुलाबराव जशाचा तसा स्वीकारला. केवळ स्वीकारला नाही, आदरणीय शिंदेसाहेब त्या ठिकाणी होते, त्यांच्याकडे नगरविकास गृहनिर्माण मंत्री होते, ते डाव्या बाजूला बसले होते. त्यांनी त्या ठिकाणी सूचना केल्या आणि शिंदेसाहेबांनी तात्काळ सांगितलं या अहवालातल्या अंमलबजावणी तंतोतंत करू. सभापती महोदय उजव्या बाजूला सहकार मंत्री होते, त्यांना सूचित केलं, त्यांनी सांगितलं या अहवालातल्या सगळ्या तंतोतंत आम्ही त्या ठिकाणी पालन करू. म्हणजे सर्वसामान्यांच्या गृहनिर्माण संस्थांचं घर विदाऊट बिल्डर मोठं त्यांना मिळावं, मराठीतला माणूस मध्यमवर्गीय माणूस मुंबईतला मराठी माणूस विस्थापित होऊ नये, हा विषय जेव्हा या अहवालातून त्यांच्याकडे आला, सभापती महोदय एवढं करून थांबले नाहीत, तर हा अहवाल मी कॅबिनेटसमोर घेईन आणि डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये ॲक्शन टेकन रिपोर्ट त्या ठिकाणी आणेन. अशा प्रकारचं सरकार आहे. परंतु पूर्वीचे अहवाल असेच व्हायचेत आणि त्या ठिकाणी केराच्या टोपलीत हे सगळे अहवाल त्या ठिकाणी जायचेत. आणि म्हणून आता आमची सरकारकडून अपेक्षा आहे हे अहवालावर कृती करणारं काम करणारं सरकार आहे. तर अशा प्रकारचा अहवाल या वशिष्ठीचा कुठे अडकलाय तो आपण त्या ठिकाणी सभापती महोदय काढावा आणि त्यामुळं त्याच्यावर उपाययोजना करण्याची विनंती करतो. सभापती महोदय, कोयनेचं पाणी मुंबई मराठवाड्यात वळवण्याचं प्रस्तावित आहे, पण आधी यातलं पाणी पहिलं कोकणवासियांना द्या आणि मग उरलेलं पाणी अन्य भागांना द्या, अशा प्रकारची कोकणातला एक मागणी सभापती महोदय या ठिकाणी आहे. आणि या संदर्भात सुद्धा कोकण कृषी विद्यापीठानं सभापती महोदय अहवाल तयार केलेला आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर पडणारं पावसाचं पाणी डोंगर उतारावर वाहत जात असून समुद्राला मिळतं आणि एवढा पाऊस पडून सुद्धा कोकणच्या वाड्या वस्त्यांवर आज तिथला माणूस हा ताणलेला आहे. आजही त्या माझ्या आया भगिनी डोंगर उतरून 2-2, 3-3 किलोमीटर डोक्यावर हंडा घेऊन त्या ठिकाणी जातात. सभापती महोदय, कोकणची पाणी टंचाई आजही त्या ठिकाणी मिटलेली नाही. कोयना वीज प्रकल्पातून सोडण्यात येणारं पाणी आधी कोकणात खेळवा, मग मराठवाड्याला पाणी द्या. मराठवाड्याला पाणी देण्यास कोकणचा विरोध नाही, पण कोकणची ताण भागवून तेथील सिंचन क्षमता वाढवण्यासुद्धा लक्ष सरकारनं या ठिकाणी द्यावं, ती आवश्यकता आहे. म्हणून मी कोकणवासियांच्या वतीनं त्यांच्या भावना या सभागृहाच्या माध्यमातून सरकारसमोर या ठिकाणी मांडतोय. सभापती महोदय, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठवाडा वॉटर ग्रीड ही संकल्पना मांडली, त्यावर कामही सुरू केलं. वीज निर्मितीसाठी वापरले जाणारा 67 TMC पाणी वीज निर्मिती व नंतर बोगद्यातून वशिष्ठ नदीला सोडलं जातं आणि हे पाणी आज अरबी समुद्राला जाऊन मिळतं. सभापती महोदय, हे 67 TMC पाणी जर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांना मिळालं तर पाईपलाईनद्वारे ही तिन्ही जिल्ह्यामध्ये फिरवले तर कोकणातील पाणी टंचाई कायमची सभापती महोदय त्या ठिकाणी दूर होईल. त्यामुळे मराठवाड्याप्रमाणे कोकणच्या समृद्धीसाठी सुद्धा कोकण वॉटर ग्रीड होणं अत्यंत गरजेचं आहे. कोकणच्या आर्थिक विकासाला खऱ्या अर्थानं गती द्यायची असेल, कोकणातील शेतकऱ्यांना पाठबळ द्यायचं असेल तर शासनाने मराठवाड्याच्या धर्तीवर कोकण ग्रीड कॉर्पोरेशन त्या ठिकाणी तयार करावं, अशा प्रकारची विनंतीसुद्धा या प्रस्तावाच्या निमित्तानं सभापती महोदय मी सरकारला करतो. सभापती महोदय, राज्याला ऊर्जा क्षेत्रामध्ये स्वयंपूर्ण बनवण्यासाठी हे सरकार अत्यंत गतीनं या ठिकाणी काम करते, कारण याचे मुख्यमंत्री स्वतः या खात्याचे मंत्री आहेत सभापती महोदय. आणि सौर ऊर्जा निर्मितीला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी प्राधान्य दिलेले आहे. सभापती महोदय, राज्यामध्ये 1359 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारले गेले आणि त्यातून साधारणतः 2,14,000 शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचं कामही आज अव्याहतपणे त्या ठिकाणी सुरू आहे. ही या सरकारची सभापती महोदय मोठी उपलब्धी आहे, त्याबद्दलही सरकारचं मी मनापासून अभिनंदन करतो. सभापती महोदय,
15,284 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाची कामं सुरू आहेत. 2026 पर्यंत शेतकऱ्यांना दिवसा या ठिकाणी वीज पुरवठा सभापती महोदय होणार आहे. केंद्र सरकारने सुद्धा सभापती महोदय या राज्याच्या योजनेचं मनापासून कौतुक केलं आहे. शेतकऱ्यांना द्याव्या लागणाऱ्या विजेच्या सबसिडीबाबत अनेक वेळा त्या ठिकाणी टीका व्हायची. आता 3 रुपये प्रति युनिट दराने महावितरणला वीज सभापती महोदय मिळणार आहे. साहजिकच सरकारकडून द्याव्या लागणाऱ्या मोठ्या अनुदानाची कपात सुद्धा त्या निमित्तानं सभापती होणार आहे आणि सभापती महोदय ही योजना कृषी आणि उद्योगासाठी गेम चेंजर ठरेल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी आहे. सभापती महोदय, अनेक आदर्श या राज्यामध्ये या निमित्तानं ऊर्जा क्षेत्रामध्ये सौर ऊर्जा क्षेत्रात या ठिकाणी होत आहेत. विदर्भातील चिंचाघाट नावाचं गाव आहे. आता हे गाव पूर्णपणे सौर ऊर्जेवर ठरणारं गाव त्या ठिकाणी सभापती महोदय ठरलेलं आहे. प्रधानमंत्री सूर्यग्रह घर योजनेचा फायदा सुद्धा घेण्यासाठी आज अनेक लोक त्या ठिकाणी पुढे येत आहेत. चिंचघाट गाव मॉडेल सौर ऊर्जा गाव झालं आहे आणि या माध्यमातून महाराष्ट्रात अनेक गावं सौर ऊर्जावर येतील सभापती महोदय. यासाठी जास्तीत जास्त गावात ही योजना सरकारने राबवावी. त्यासाठी एक स्वतंत्र गतिशील अशा प्रकारची यंत्रणा कार्यान्वित करावी अशी विनंती सुद्धा सरकारला सभापती महोदय या निमित्तानं मी करतोय. सभापती महोदय, समृद्धी महामार्गामुळे दळणवळणाची एक चांगली सुविधा निर्माण झाली. हा महामार्ग बांधत असताना शिल्लक राहिलेल्या अतिरिक्त 9 ठिकाणी 164 मेगावॅट वीज प्रकल्प कार्यान्वित सभापती महोदय या ठिकाणी होत आहेत आणि त्यामध्ये सरकारला सुद्धा या निमित्तानं महसूल मिळणार आहे. म्हणजे समृद्धी मार्ग हा केवळ प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी नाही, ते गाड्यांच्या वाहतुकीची प्रवाशांची व्यवस्था केवळ नाही, तर त्या माध्यमातून त्या जिल्ह्याला लगत, त्या महामार्गाला लगत जेवढे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये जे शेतकऱ्यांचं उत्पादन होतं त्याचा मालसुद्धा आता गतीनं त्या ठिकाणी शहराकडे येणार आहे. तो माल आज त्या ठिकाणी वाढवण बंदरापर्यंत नेण्याची सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्था आहे आणि त्याच्यामुळे मल्टीपर्पज अशा प्रकारचे त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी योजना या समृद्धीच्या माध्यमातून होत आहेत आणि त्याच्यामुळे समृद्धी महामार्गाबरोबर शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये सुद्धा आर्थिक समृद्धी कशा पद्धतीने आली पाहिजे याचा विचार सुद्धा हे सरकार करतोय, जो कधीच अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी झाला नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.